दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. बास, याच्यानंतर आईचा संबंध आपला संपला. आता उरणार त्या फक्त आईच्या आठवणी आठवणी आणि फक्त फोटो. आणि एक वाक्य लाखातले लय गोडे, लिहून ठेवा, लक्षात ठेवा, ऐका. माणूस हा कधीच मरत नाही, त्याचं शरीर मरत असतं. माणूस हा मरत नाही, त्याचं शरीर मरतं, आत्मा कधी मरत नाही, आठवणी शिल्लक आहे. आणि माणूस वारल्याचं दुःख नसतं. लय गोड वाक्य बघा, माणूस वारल्याचं दुःख नसतं. मग माणसांच्या आठवणी माणसांना रडवतात, म्हणून माणसं रडतात. हे नीट ऐका. ती पाहुणे आले का आपण त्यांना नंतर भेटू, पण आता माझ्याकडे पहा, नाही तर ऐका अर्धवटन द्या मला गुतून ना. खरंच हे बघा, माणूस वारल्याचं दुःख नसतं. आता आई वारली ना, आई झुणकाबाई आई वारली ना, कोणालाच दुःख नाही. मग तिच्या घरातली माणसं का रडतात? तिच्या आठवणी त्यांना रडवतात, म्हणून ती माणसं रडतात. माणूस हा कधी, रोज कुत्रे मांजरे कितीतरी मरतात बाबाजी पाटील, त्यांच्या करता का बरं कोण रडत नाही? माणसासाठीच का रडतात? त्यांच्या पोरांसाठी आईनं काय केलं होतं त्या आठवणी त्यांना आठवणार आणि मग ते रडणार. त्यांच्या मुलींसाठी आईनं काय केलं होतं त्या आठवणी त्या पोरींना आठवणार, म्हणून ती माणसं रडणार. म्हणजे त्या आईनं कोणाकोणासाठी काय काय केलं होतं त्या सगळ्या आठवणी त्या त्या माणसाला आठवतात आणि म्हणून माणसं रडतात. माणसं मेल्याचं दुःख नाही, माणसाच्या आठवणी रडवतात. विठ्ठल विठ्ठल. माणसाचं मरण जिथं असतं तिथं माणूस स्वतः जाऊन पोहोचतो. हे वाक्य अंडरलाईन करून ठेवा. जे जे लिहिले प्रारब्धी, जे जे लिहिले प्रारब्धी, जे लिहिले प्रारब्धी, ते ना चुके कर्म कधी, ते ना चुके कर्म कधी. होणारा तारकी बुद्धी कर्म रेखा टळेना. बुद्धी कर्म रेखा होणारा तारकी बुद्धी कर्म रेखा टळेना. तारकी बुद्धी नकळ पुढे न होणार, नकळ पुढे न होणार, नकळ पुढे न होणार, नकळ पुढे न होणार, होणार. माणसाचं मरण जिथं असतं तिथं माणूस स्वतः जाऊन पोहोचतो. जे जे लिहिले प्रारब्धी, ते न चुके कर्म कधी. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना. आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतात त्या आपल्या कर्माने, आपल्या पापाने, आपल्या संचितानेच घडत असतात. इकडे देवाचा अजिबात काही संबंध नाही. बरोबर आहे की नाही? काय काय माणसं देवाला दोष करतात. एखाद्या बाईचा नवरा वारला, बिचारीचा वारू नये, पण काहीतरी अटॅक आला, कॅन्सर झाला, आजारी पडला, तो आजारात नाही आवरला, बिचारा वारला, लोक देवाला नाव ठेवतात. मी एका दाव्याला गेलतो, तुम्ही आपलेचे म्हणून सांगतो. एका दाव्याला गेलतो पाटील मी, आणि कोणत्या गावाला गेलतो हे नका विचारू, फक्त गेलतो. प्रवचनाला गेलो, कावळा शिरणा असा गागाड झाला. मला असा पश्चाताप झाला, म्हणलं उगं चालू प्रवचनाला, पण ते रडा नका जाईना. बिचारीचा नवरा वारलाय, डोक्यावडली पोरं झाली होती, आठवणी तिला रडवत होत्या. ती काही म्हणायचो, काही बी. ती कावळा शिवला असा. बरं, तो बिचारा ज्या दिवशी वारला ना, त्या दिवशी मारुतीला सकाळी पाणी घालून आलता, गणपतीला पाणी घालून आलता, आणि पुरीच्या गावाला गेला, तिकडंच अटॅक येऊन वारला. आणि दहाव्याला माझं प्रवचन, कावळा शिवला असा गागाड झाला. मारुती का पसार होता का, त्याची शेपूट का तुटली होती का, त्याची डोळे का फुटली होती का, गणपतीची सोंड का मोडली होती का? अरे देवाचा काय संबंध? जैसे जाचे कर्म तैसे
नावाचा काय संबंध आहे तुझी बायको वारल्याचा? ते देव म्हटला होता का गाडी जोरात चालवून धडकन जा, असं काही म्हटलं होतं का? देव म्हटलं होतं का राखेल डबडा अंगावतम पेटू? असं अजिबात नाही. तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतात त्या आपल्या कर्माने घडतात. मी तुम्हाला पुरावे सांगतो, तसं जाणारच नाही. हे बघा, बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या 5व्या दिवशी सटवी येत असते. बाळ जन्माला आल्यावर 5व्या दिवशी. आणि म्हणून त्यांना तेव्हा सगळ्या बाया तुम्ही पहिल्या तुम्ही नाही, तुम्ही. याचं कारण तुम्हाला सांगतो, आपल्याला लई येडं असतं ते ज्योतिषी बितिषी भविष्य, आहे का नाही? बाळ जन्माला आत्ताच आलंय आणि लगेच ब्राह्मणाला फोन, ते कुंडली काढा. अरे आत्ताच आलंय जन्माला. बाळ जन्माला आल्यानंतर सगळे कुशारे आणि कुशाऱ्यांचे पाहुणे माझ्या सहित, मी पण पाहुणाच आहे का नाही? सगळ्यांनी ध्यानात ठेवा, बाळाचं भविष्य 5 दिवस कोणीच लिहू शकत नाही. ब्राह्मणाने ब्राह्मणाचे पप्पा सुद्धा लिहू शकत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो, बाळाच्या कपाळावर काही नाहीच तर ब्राह्मणाने लिहायचं काय? काय लिहायचं? तुम्हाला म्हणलं वाचा, इथं काय वाचा, आई वाचा, दीदी वाच, इथं काय भाऊ वाचा, इथं काय काही नाहीच तर तुम्ही वाचायचं काय? तसं बाळाच्या कपाळात 5 दिवस काही राहतच नाही तर ब्राह्मण लिहायचं काय? 5व्या दिवशी सटवी येते शुभम दादा, 5व्या दिवशी संध्याकाळ. आणि म्हणून आपल्याकडे पाटा पुंजण्याची प्रथा आहे, बरोबर आहे की नाही? पाटा पुंजतात आणि पाटा पुंजून झाला की रात्रभर काहीतरी लावून ठेवण्याची प्रथा आहे. काय? दिवा. बरं, ते दिवा का लावतात हे केलंय माहित नाही, फक्त मागच्या लावे त्याला म्हणून आपण लावायचं. त्याचे 2 कारण आहेत. दिवा हे प्रकाशाचं साधन आहे आणि दुसरं कारण, दिवा हे अग्नी देवाचं प्रतीक आहे. अग्नी देवाच्या साक्षीनं सटवी बाळाचं भविष्य लिहिते. सटवी येते. आणि पूर्वीच्या काळात असे एक 107 वर्षाची म्हातारी आई मला भेटली होती खालापूरला, रायगड जिल्ह्यात. तिने मला सांगितलं म्हणे, भाऊ आमच्या काळात जर बाळ जन्म, आमचा असाच विषय रंगला होता एकामागे एक. तिने सांगितलं म्हणले, भाऊ आमच्या काळात जर बाळ जन्माला आलं तर 5व्या दिवशी पाटा पुंजून झाल्यावर आम्ही दरवाजा लावीत नव्हतो, फक्त लोटून घ्यायचं. का? बाळाचं भविष्य लिहायला. सटवी येणारे, मग दरवाजा बंद असल्यावर इथे यायचं कसं? हा समज लोकांचा पूर्वीचा. आणि म्हणून सटवी येते, हातात लेखणी घेते आणि ती बाळाच्या समोर जाऊन उभी राहते आणि विचार करून बाळाचं भविष्य लिहिते. ती काही मोकळा कारभार नाही तिचा, आपल्यासारखा. आपला सगळा भस्कनच कारभार. एकानं सही केली कागदावर, बाकीचे लोक म्हणायचे, अहो तो कागद वाचा, लगेच सही करू नका. दिवसमान वाईट आहे, 2026 चालू झालंय, दिवसमान लई वाईट आहे, असं करू नका, कागद वाचा, वरती बघा काय लिहिलंय. हा तुम्ही का बसा, तुमचं घरचं पा, नकाच आमच्या डोळू. तो कोणाला काही बोलूनच देईना आणि कागद न वाचता सही केली रविदास महाराज. आणि 8व्या दिवशी कळाला की जमीन मोठ्याच्या नावावर झाली. हो, आता काय करायचं? चला आता वारीला, आहे का नाही? बाळाचं भविष्य सटवी विचार करून लिहिते. काय विचार करते? ऐका, बाळ सटवी येते, हातात लेखणी घेते, बाळाच्या समोर जाऊन उभी राहते. बरं, ती काही कोणाला फोन करीत नाही? आलता का तुमच्यापैकी कोणाला एखादीला फोन किंवा मेसेज, हाय असं काही, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम, असं काही? मी येते बाळाचं भविष्य लिहायला, तू झोपून घे, बाळाला झोपी लाव, मी येऊन माझं काम करून जाते, ठेवते, असं काही कोणाला फोन बिन मेसेज असं अजिबात नाही. सटवी येते, हातात लेखणी घेते, बाळाच्या समोर जाऊन उभी राहते आणि विचार करून लिहिते. हा मागल्या जन्मातला कोण होता, इथून सुरुवात. तुम्ही बोलले ना आता, जे जे लिहिले प्रारब्धी, त्याचा हा हिशोब. मागल्या जन्मात हा कोण होता, हा मागल्या जन्मात कोणत्या कारणामुळे गेला होता, म्हणजे वारला होता. हा या जन्मात कोणत्या कारणामुळे जन्माला आलाय, हा कुठं मारणार, कसा मारणार, कधी मारणार, कोणत्या कारणामुळे मारणार, हा कितव्या वर्षी मारणार, वयाच्या 25व्या की 50व्या की 100व्या वर्षी मारणार, बरं कोणत्या कारणामुळे, अटॅक येऊन मारणार का, ॲक्सिडेंट होऊन मारणार का, काही घातपात होणार आहे किंवा म्हातारा होऊन मारणार, कोणत्या कारणामुळे मारणार. बरं, याला जी पोरगी भेटणारी बायको ही कोणत्या गावची असणार आहे, ही नातेवाईकांमधली असणार की पर नातेवाईकांमधली असणार. जे जे लिहिले प्रारब्धी, आता बोलले रविदास महाराज, आहे का नाही? हा बरं, याला पोरं किती होणार, पोरी किती होणार, त्यातले किती वाचणार, किती मारणार, हे सगळं सटवी येते. आणि सटवीनं जे लिहून ठेवले तसंच आतापर्यंत बाळाला भोगावं लागतं. लल्लाटीचे लिहिले ते न चुकेगा काही केले, तुमचं प्रमाण जे जे लिहिले प्रारब्धी.
भोगत न घडे पण कर्मा वाचुनी, भोगत न घडे पापा वाचुनी. कर्मगती कोणालाच चुकत नाही. सगळ्या ताई काकी मावशी आत्या भाऊ दादा सगळे दाजी सगळे लोक ऐका, सगळी मंडळी, माणसाला कर्म चुकतच नाही. कर्म फिरून परत तिथे येत असतं. शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, चांगलं किंवा वाईट, सुख किंवा दुःख, यापैकी तुम्ही जे काही लोकांना देता तेच सगळं परत तुम्हाला मिळतं. याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही एखाद्या लय शिव्या दिल्या, उदाहरण चाललंय, नाही तर मग शिव्या कवा दिल त्या. समजा तुम्ही एखाद्या लय शिव्या दिल्या, समोरचा तुम्हाला काय देईल? शिव्या दिल ना का तो असं म्हणाल छान छान धन्यवाद असं म्हणाल काय? तोय तुम्हाला शिव्या देईल ना. काय ताई शेजारच्या बाईनं वाटीवर साखर तुमच्याकडून नेली एखाद्या दिवशी, तर परत देताना किती आणून देईल? वाटीवर देईल ना का पोत आणून देईल? तुम्ही आई नोईला आमची गरज भागवली हो, हे घ्या पोत, असं तर कधी होत नाही ना. ती लई तर लई 2-4 दाणे साखरेचे वरून टाकील म्हणून काय पोत आणून देईल का पाटील? अजिबात नाही. तुम्ही जे काही देता तेच तुम्हाला भोगावं लागतं, दुसरं नाही. विडाल विडाल केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले आईचे किती, उपजले आईचे किती. केले कर्म झाले भोगाले, त्याची भोगा आले, त्याच्यासारखे भोगा आले नाही, त्याची भोगा आले. माऊलीचा दास युट्यूब चॅनल कृष्णा भाऊ लय गोड उदाहरण सांगतो, एवढं बाजूला करा. केले कर्म झाले त्याची भोगा आले, त्याच्यासारखी भोगा आले नाही म्हटले, ते त्याची भोगा आले. आहे का नाही? किती गोड उदाहरण आहे सांगतो. ताट बसा, भजन करा. लगेच नाही मी सांगितल्यावर ऐका. एक जुने म्हातारे बाबा, त्यांचा मुलगा, त्यांची सुनबाई आणि त्यांची 4 वर्षाची मुलगी, असे 4 जणांचं कुटुंब. लय गोड आहे. तुम्हाला कार्यक्रमाला आल्याचा पश्चाताप अजिबात होणार नाही, एवढं सुंदर उदाहरण आहे. घरी घेऊन जा. लय गोड आहे. प्रवीण दादा तुम्हाला सुद्धा लय आवडेल, शिवम दादा भाऊ तुम्हाला पण लय आवडेल. लय गोड. 80-85 वर्षाची म्हातारे बाबा, त्यांचा मुलगा, त्यांची सुनबाई आणि त्यांची 4 वर्षाची नात, असे 4च लोक घरात राहत होते. इकडे बाबांची बायको म्हातारी आई बरेच वर्षापूर्वी वारली होती, म्हणून हे 4च माणसं घरात राहत होते. पुढे चालून त्या बाबांना पॅरालिसिस झाला. केले कर्म झाले त्याची भोगा आले, त्याच्यासारखेने तेच भोगावं लागतं. याच्याकरता टाइमपास नाही, मुद्दा आहे. त्यांना पॅरालिसिस झाला, पण लवकर पाहिलं पोरांनी. त्या पोरांनी काही उचललं, नेलं हॉस्पिटलला. बाबा 1 महिन्याच्या आत रिकवर झाले, क्लिअर झाले, बरं वाटलं, पूर्ववत बाबा झाले. पण बाबांच्या बऱ्याचशा गोष्टी जाग्यावरतीच व्हायला लागल्या. त्याच्यामुळं ती सुनबाई एक दिवस न राहून त्या नवऱ्याला म्हणली, ती बाई तिच्या नवऱ्याला म्हणली, तुमच्या बापाचं 1 महिना झालाय ते पॅरालिस झाल्या, पण सगळं मला जाग्यावर करावं लागतं, मला काही पावत नाही, मी काही करू शकत नाही. तुमच्या बापाला तुम्ही वृद्धाश्रमात का नेऊन टाकीत नाही? रडायला लागला. तो म्हणला, अगं मी 2रीला होतो तेव्हा माझी आई वारली. 2रीला होतो मी, लहान होतो, मला दुसरा भाऊ नाही, दुसरी बहीण नाही, मी एकटाचे. आणि हाताच्या फोडासारखं माझ्या बापाने मला वाढवलंय. ज्या दिवशी मला माझ्या आईची आठवण यायची त्या दिवशी माझा बापच माझी आई व्हायचा आणि मला प्रेमानं कुशीत घ्यायचं, जवळ घ्यायचा, तोंडावून हात फिरवायचा. असं नको करायला लावू. आणि हाडाचे काढा, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा माझ्या बापाने माझ्यासाठी केलाय. अगं मला आंघोळ तोच घालायचा, कपडे तोच घालायचा मला, आणि मला जेवण स्वतः हाताने बनवून मला स्वतःच्या हातानं खाऊ घालायचा. शाळेत घेऊन जायचा, शाळा सुटायच्या 15 मिनिटं अगोदर गेटवर येऊन माझा बाप उभा राहायचा. आणि आता त्यांना पॅरालिस झालाय. एवढं लहानसं मोठं त्यांनी मला केलंय, आता पॅरालिस झाला म्हणून तू त्यांचा रागराग करतील, तुझं ऐकून त्यांना मी वृद्धाश्रमात नेऊन टाकू, हे मला शक्य होणार नाही. मग तिनं तिची पद्धत वापरली. हुशार असतात ना भाऊ मुख्यमंत्री, त्याच्यामुळे हुशार असतात ते. असं काही ना कळलं, काही ना उद्या कळलं. तर तिनं तिची पद्धत वापरली. भाऊ तिनं सांगितली, मी जाते निघून, तुमच्या बापाला राहू द्या, मी जाते माहेरी. मग घाबरला तो. घाबरल्यानंतर त्याला आडवीर तयार झाली ना, त्याला आडवीर झाली. इकडं बाप आणि इकडं बायको. आता करायचं काय? हाय का नाही, काय करायचं काय आता? आणि म्हणून त्यांनी विचार केला, ठीक आहे म्हटले, जातो मी.
बापाला माझ्या वृद्धाश्रमात नेऊन टाकतो. त्यांनी उचललं बापाला, वृद्धाश्रमात नेऊन टाकलं, सह्या झाल्या, सगळं झालं. पण असं असतं दादा, म्हातारी माणसं आणि मांजरं कुठंही नेऊन सोडा बरोबर घरी येतात. काय आकाशराव, म्हातारी माणसं आणि मांजरं कुठंही नेऊन सोडा ते बरोबर घरी येतात. ते नवरा बायको राहत होते घरी आणि तो भाऊ बिचारा शिक्षक होता आणि त्यांनी मांजर पाळलं होतं. ती बाई एकटीच राहायची म्हणून त्या दोघा नवरा बायकोनी मांजर पाळलं. ती बाई विकत दूध घ्यायची आणि ते चुलीवर तापत ठेवायची किंवा गॅसवर ठेवायची, मंद गॅस करायची आणि तिचं काम करत बसायची. ही मांजर यायचं आणि दूध पिऊन जायचं. ती बाई वैतागली ना, ती टेन्शनमध्ये आली. ती नवऱ्याला म्हणली, का हो या मांजराचा वाटोळा करा, मला टेन्शन देते तुम्ही नसल्यावर. त्याला रागात राहणं. 10 वर्ष माझ्या लग्नाला झाले, माझ्या बायकोला चापट मारली नाही, कधी फिरून बोललो नाही, उलट तिथंच मी ऐकून घ्यायचो. आणि हे मांजर माझ्या बायकोला टेन्शन देतोय. त्यानं गचुंड धरलं, माझ्या बायकोला टेन्शन देतो हल. त्याला ती मांजराचं गचुंड धरलं, पिशवीत घातलं. त्या पिशवीचं गचुंड बांधलं, कॅरेजला बांधलं, डायरेक्ट त्या पिंपळगावच्या टोलनाक्यावर मांजर सोडून आला. पिंपळगावच्या टोलनाक्यावर मांजर सोडलं आणि घरी आला आणि बायकोला म्हटलं, चाल मांजराचं वाटोळं करून आलो, इथून पुढे त्या मांजराचं टेन्शन तुला राहणार नाही. मांजराचं वाटोळं करून आलोय. चहा आणला, तो 1-2 घोट प्याला का न प्याला, मांजर लगेच उमऱ्यावर म्याव. इंग्लिश बोलायची मांजर, मी आव, मी आय कमीन, मी येऊ का. आता ती बाई नांदूरची, ती म्हणली, आली का तू, शिर आता काय चुलीवर दूध आहे, शिर. मांजर कुठंही सोडा बरोबर येतात. तशी म्हातारी माणसं कुठंही नेऊन घाला बरोबर घरी येतात. आपलं उदाहरण जागेवर या आहे का नाही. म्हातारी माणसं मांजरं कुठंही सोडा बरोबर घरी येतात. ती बाबा एका 8 दिवसात घरी आले हो परत. ती बाई म्हणली, का हो तुमचा बाप तर आला. तो मनाच्या मनात म्हटलं, मला देव पावला, मला तेच पाहिजे होतं, बरे झाले माझे बाबा आले. असा 1 महिना गेला, 6 महिने गेले. 6 महिन्यानं असं झालं, सगळे कुशारी आणि पाहुणे ऐकून ठेवा भाऊ, त्यालाच त्याच्या बापाचा तिरस्कार तयार झाला. काय झालं देव झाले, काय झालं काय माहिती. त्याच्या बायकोला तर काही लक्षात राहील नाही, पण त्याला त्याच्या बापाचाच लई राग यायला लागला. काय झालं काहीच माहीत नाही. त्यांनी बायकोला एक दिवस चहा प्याता प्याता म्हणला, का ग माझ्या बापाचा मलाच लई त्रास व्हायला लागला, आता काहीतरी केलं पाहिजे. ती म्हटली, तुमचा बापन तुम्ही मला नका सांगू, मी माझं नाही चालत तुम्हाला, त्यापेक्षा तुमचं तुम्ही निस्सारा. तो म्हटला, मलाच लय राग यायला लागला माझ्या बापाचा, याला कुठेतरी नेऊन सोडतो म्हणण्यापेक्षा माझ्या काही दिवसानं माझा बाप मला म्हणला होता, मला काशीची यात्रा घडून आण, म्हणून तेवढी संधी आहे, काशीला घेऊन जातो, त्या गंगेत भागीरथीत लोटून देतो, मारून टाकतो, मगच घरी येतो. कारण जर वृद्धाश्रमासारखा परत घरी आला मग. म्हणून त्या बापाला त्यांनी घेतलं, रिझर्वेशन केलं, ट्रेनमध्ये बसला, काशीला घेऊन निघाला. 4:30 पहाटे 5 वाजता गाडी तिथं पोहोचली काशीला. नीट ऐका, टाइमपास नाही चालला, मुद्दा आहे. त्याची भोगा आले, त्याच्यासारखेने तेच भोगावं लागतं, याच्याबद्दल चाललंय. त्याने त्या बापाला उतरवलं गाडीतून, ट्रेनमधून पहाटे 4:30-5 वाजता. नीट ऐका, त्याला असं वाटलं 4:30-5 वाजले पहाटेचे, गंगा आता निर्मनुष्य आहे. कृष्णा भाऊ, गंगा आता कशी आहे, निर्मनुष्य आहे. गंगेवर आता कोणीच नाही, अख्खी काशी शांत झोपलेली आहे, अख्खी काशी काळोखात गडप झालेली आहे. आता इथं गंगेवर कोणीच नसणार, एवढीच संधी आहे बाबाला गंगेत लोटण्याची. कारण उद्या सकाळी जर गेलो तर लोक पाहतील, लोक धरतील, बाबाला परत घरी घेऊन जावं लागेल आणि मलाही शिक्षा होईल, त्यापेक्षा आत्ताच नेतो. तो म्हटला, बाबा चला आत्ताच जाऊन आंघोळ करू, आणि आपण आलोच आहे. अरे बाबा, अरे थंडीचे दिवस आहे, गारठ सण होत नाही मला, 85 वर्ष माझं वय, पॅरलेस मला झालाय, असं कुठं करतो, नको नाही, चला. पहाटे 4:30-5 वाजता ब्रह्ममुहूर्त असतो आणि या ब्रह्ममुहूर्तावर सगळे देवी देवता आंघोळीला आलेले असतील, त्यांच्याबरोबर तुम्हाला स्नान केल्याचं पुण्य मिळेल. चला, डोकं VIP डोकं, ठीक आहे म्हटले, चला. आणि त्या गंगेवर आणलं भागीरथीवरती आणि सांगितलं बाबांनी, पोरा पहिल्या पारीवर बसूनच आंघोळ करतो, तुझं आतमध्ये नाही, छाती एवढ्या पाण्यात आंघोळ केल्याशिवाय गंगेचं आंघोळ केल्याचं पुण्य मिळत नाही, असं शास्त्र आहे. कोणतं शास्त्र आहे काय माहिती. त्यांनी ते शास्त्र काढलं. बरं ठीक आहे म्हटले, चला. छाती एवढ्या पाण्यात बाबाला त्यांनी आणलं आणि बाबाला जोरात लोटायला लागला तो त्या पाण्यामध्ये. आणि मग बापाने हात धरला, म्हटलं, का रे, दुसरीला असताना तुझी आई वारली, तुला भाऊ नाही, बहीण नाही, कोणी नाही, तू एकटाच, हाडाचे काढं, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा करून तुझं शिक्षण केलं, तुझं लग्न करून दिलं, आणि तू मला मारून टाकायला निघाला. काय गुन्हा काय केला मी, काय पाप काय केलं तेवढं सांग मला. तू बिंदास मार मला, मी काय त्याबद्दल नाहीये, तू मार मला,
पण मग काय गुन्हा केला मला सांग. अरे मी फाटके मळके तुटके जुने कपडे वापरले, तुला चांगले कपडे घेऊन दिले का? अरे मोठ्या मोठ्या घरची कार्तिक कॉलेजला येतात, कडक इस्त्रीचे कपडे घालून शाळेमध्ये येतात, आणि माझ्या पोराच्या अंगावर जर फाटके मळके तुटके जुने कपडे पाहिले तर माझ्या पोराला ते पोर असतील, म्हणून मी स्वतः मळके कपडे वापरले, फाटके कपडे वापरले, आणि तुला चांगले कपडे घेऊन दिले, आणि तू मला मारायला निघाला. काय गुन्हा केला एवढं सांग. तुझी आई झालो हा माझा गुन्हा केला का तुझा बाप झालो हा माझा गुन्हा केला? एवढंच मला उत्तर देईन, मला मारून टाक. नाही म्हटले माझ्या बायकोला तुम्ही चालत नाही, मलाही तुम्ही आवडत नाही, प्यारले झाल्या पण तुमचं चिन्ह काही बरोबर नाही, मला तुम्ही नकोय. मग मला इकडं सोडून दे ना काशीला, मारतो कशाला? मी राहील, मी भीक मागल, मी खाईल, पण मी तुझ्या घरी नाही येणार. पण मला मारू नको. नाही नाही, तू मला मारूनच टाकणार आहे, मी तसं जाणार नाही. कारण तुम्ही वृद्धाश्रमासारखे परत घरी आले, मग ठीक आहे मार, तुझं समाधान करायचं तुला कर, पण माझी एक शेवटची विनंती तेवढी मान्य कर. तेव्हा ते समोर टेकाडं दिसतं ना, त्या टेकाडावर घेऊन चालन, तिथून मला खाली लोट. म्हटले का बरं? तिडे पाणीचे इडे पाणीचे, इथून लोटलं तरी तुम्ही मारणारच आहे, आणि तिडून नाही लोटलं तरी तुम्ही मारणार आहे. मग तिथं का? नाही नाही, तू चाल, तुला सांगतो. मग त्या पोराने हाताला धरलं बाबाच्या, आदरणीय रविदास महाराज, आकाशराव, शुभम दादा, आणि त्या टेकाडावरती आणलं, आणि तिथून तो खाली लोटायला लागला बापाला. आणि मग पोराने विचारलं, बाबा आता सांगा, तिथूनही मी तुम्हाला लोटणार होत, लोटल्या असं तुम्ही मेले असते, आणि इथूनही लोटल्या तुम्ही मारणाराचे, मग इथं का आणलं तेवढं सांग. पोरा तुला नाही कळणार, पण सांगतोच आता शेवटची इच्छा म्हणून. 25 वर्षापूर्वी याच ठिकाणाहून माझा बाप मी खाली लोटला होता. केले कर्म झाले त्याची भोगा आले. कोणालाच कर्म चुकत नाही, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. नाम मन कर्म रेखा देवा दिका चुकेला, देवा दिका चुकेला, देवा दिका चुकेला. नाम मने कर्म रेखा देवादिका चुकिनो, देवादिका चुकिनो, देवादिका चुकिनो. काय रविदास महाराजांचा मेंदू घडवलं, कोणचा देव असेल बुवा? प्रत्येक उदाहरणाला प्रमाण तयारच आहे महाराजांचं, आहे की नाही? कोणचा तो आमच्या टायमाला कुठे गेलता देव विचारून गाथेचे गाथे पाठ. ढोक महाराजांनी फक्त म्हणायचं का लगेच तिकून बंदुकीतल्या गोळ्या सुटतात. तसंच आमच्याबद्दल आज आता मी 2 तास ढोक मारत होते. ऐका, मुद्दा आपला हा चालला होता. नामा म्हणे कर्म रेखा देवा दिका चुकेना. कर्म रेखा कोणालाच चुकत नाही, कर्म फिरून परत तिथं येत असतं, कोणालाच कर्म चुकत नाही. माणसं जन्माला आलेत कर्मामुळे आलेत, आणि म्हणून एकनाथ महाराजांचा आग्रह, कमी वयात आणि कमी काळात जगाचा निरोप बरेचसे लोक घेत आहेत. ऐक ना, त्यांचे बायका वनवासी होत आहेत, पोरं वनवासी होत आहेत. अरे एक काम करा, एवढ्या कमी वयात मरून मागच्या लोकांनी वनवासी करण्यापेक्षा एक काम करा. पहिलं चरण, पक्षी अंगानी उतरती, पक्षी अंगानी उतरती, पक्षी अंगानी उतरती, पक्षी अंगानी उतरती. एका बुलबुली राहती, एकनाथ महाराजांनी सगळ्या लोकांकडे बघितलं. कमी वयात काही मरू लागले, कोण ऍक्सिडेंट मध्ये जाऊ लागलं, कोण व्यसनापायी मरू लागलं, कोण आत्महत्यापायी मरू लागलं, कोण कमी वयात वेगवेगळ्या कारणामुळे जगातून निघून चाललं. त्या सगळ्या लोकांकडे एकनाथ महाराजांचं लक्ष गेलं. आणि का मरता? कमी वयात आणि कमी काळात का मरता? काय एवढं दुःख आहे तुमच्या वाट्याला? त्यांनी सांगितलं, महाराज
तुम्ही संसारिक आहे, आम्ही संसारिक आहे, मग तुम्ही एवढे समाधानी कसे, आम्ही एवढे दुःखी कसे, असा आमचा प्रश्न आहे. मग महाराज म्हटले तुम्हाला सुखी जर राहायचं असेल तर मी केलं ते करा. आकाशामध्ये आकाश मार्गाने पक्षी फिरतात, सकाळी सकाळी घरट्यातून पक्षी बाहेर पडतात, रोज आकाश मार्गे घिरट्या घालतात, आणि ज्या ठिकाणी धान्य पडलेले गहू तांदूळ ज्वारी बाजरी असं पडलेलं आहे त्या ठिकाणी पक्षी उतरतात, येऊन दाणे खातात, दाणे टिपतात, आणि दाणे खाऊन झाले की कुठल्याही क्षणाचा विलंब न करता लगेच उडून जातात. बस तैसे असावे संसारी. याप्रमाणे तुम्ही संसारात राहा म्हणजे तुम्ही समाधानी राहा. आहे का नाही? समाधानी राहण्याचा पर्याय असा आहे, लक्ष द्या माझ्याकडे, दुसऱ्याच्या सुखात सुख मानलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानलं पाहिजे, तेव्हा माणसं समाधानी होतात. माझं बोलणं येतं ना लक्षात? 12ला कीर्तन थांबवायचंय, बारकाईने ऐका. दुसऱ्याच्या सुखात सुख मानलं आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानलं की माणसं समाधानी होतात. माझ्या बोटाकडे पहा. पर उपकार करे पर निंदा न करे, पर उपकार करे मन अभिमान आए रे, वैष्णव जन को देवी के कहिए ईद पराई माने रे, वैष्णव जन को देवी कहिए ईद वाह! वैष्णव जन तो तेने कहिए. माणसाने सुख दुसऱ्याच्या सुखात सुख मानलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानलं पाहिजे, तेव्हा माणसं समाधानी होतात. समाधानी म्हणजे काय? नाव समाधान, चेहऱ्यावर काय माढ्या, असा असतो काय समाधान? समाधान कुठल्या बाजारात मिळतं का? बघा किती गोड आवाज आहे ते तुम्हाला सांगतील पहा. समाधान कुठल्या बाजारात मिळत नाही. समाधानासाठी गरज पॉझिटिव्ह विचाराची आहे. विचारा वाचून न पविजे समाधान. विचार हा केलाच पाहिजे पण तो पॉझिटिव्ह केला पाहिजे. माऊलीचा दास युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रात नाही तर जे कोणी कीर्तन पाहतील युट्यूबला पडल्यानंतर त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला जर समाधानी राहायचं असेल तर सतत पॉझिटिव्ह राहत जा. एक सेकंद पण निगेटिव्ह राहायचं नाही. आणि निगेटिव्ह लोकांचे तोंड सुद्धा पाहिजे नाही. खायला पाहिजे याचे तोंड, याचे तोंड पाहिले का आपण निगेटिव्ह होतो. त्या निगेटिव्ह लोकांचे तोंड पाहून तुम्ही या असे कवाय पहा, सकाळ दुपार संध्याकाळ. त्याला सकाळी 6 वाजता राम राम करा, राम राम हा हा, संध्याकाळी 6ला भेटा, राम राम हा हा, सकाळी 9ला भेटा, राम राम हा हा. हसत आहे का बाय? हे करतोय. आणि आता मेला मग आहेत परत आमचे प्रवचन दाव्याला. अरे राम. मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो, वा वा. मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो. ये जीवन संगीत है स्वर सजाते रहो, ये जीवन संगीत है स्वर सजाते रहो. मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो. बस असंच राहा. आहे का नाही? काय सतत पॉझिटिव्ह राहा. एक सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही. आणि निगेटिव्ह बरं दुसरा राग मला का बरं येतो निगेटिव्ह लोकांचा? तुम्ही निगेटिव्ह विचारायचे लोकांचे तोंड पाहा. तुम्ही यांच्या पैसे आणि त्यांना फक्त एकच म्हणायचे, एक काम आहे करतो का? त्याची सुरुवातच निगेटिव्ह. मला जमल काय? काय फडतलं काय? जमल का? काय जमल? मी ते करू शकतो आणि मी ते करणारच. ही ताकद म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा. अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद जर कुठं असेल तर फक्त पॉझिटिव्ह विचारात आहे. आणि एक सांगतो तुम्हाला, आणि म्हणून माणसाने पॉझिटिव्हच विचार केला पाहिजे, तेव्हा लोक समाधानी राहतात. उदाहरण किती गोडे, माय बोटाकडे पहा. इकडे पहा, इकडे इकडे मी इकडे. माणसाला समाधानी जर राहायचं असेल, सगळे कुशारी आणि पाहुणे इकडे पहा, तर दुसऱ्याच्या सुखात सुख माना, दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना, माणसं समाधानी होतात. हे बघा, हे दोघं जण सख्खी भाऊ आहे. ऐकता ना तुम्ही? हे दोघं जण सख्खी भाऊ. रविदास महाराज याचं नाव संपतराव आहे आणि हा माधू आहे. हा संपतराव आणि हा माधू. नीट ऐका माझ्या बोटाकडे पहा. दोघं सख्खी भाऊ आहे, एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेले आहेत. पण संपतरावचा 3 मजली बंगला आहे
आणि महादूचं पत्र्याचं घर आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जे असेल ते सांगायचं, मला बरं वाटव म्हणून काही हा उगाच म्हणायचं नाही. संपतरावचा 3 मजली बंगला आहे आणि महादूचं पत्र्याचं घर आहे. तर खरं सांगा, महादूला जर समाधानी राहायचं असेल तर महादूनी काय विचार केला पाहिजे? बोला. तवर मी चहा पिऊन येतो, तवर तुम्ही विचार करा. हा? याचा अर्थ असा होतो, इकडे बा, संपतरावचा 3 मजली बंगला आहे, महादूनी हा विचार केला पाहिजे, अरे संपतरावून मी सक्का भाऊ बरं का, संपतरावून मी सक्का भाऊ ना, मग त्याचे आई बाप माझे आई बाप एकच. पण संपतराव सर्व्हिसला होता, रिटायर झाला, त्याला पैसे मिळाले. संपतरावच्या कांद्याने यावर्षी बरं केलंय, टमाट्याने तर लई चांगलं केलंय. संपतरावचा मोठा मुलगा सर्व्हिस करतो, त्याला पगार चांगला आहे. संपतरावची लहान सुनबाई अंगणवाडीत काम करते, तिला पण बरं आहे. असं चौकोन संपतरावचं जुळून आलं, म्हणून संपतरावचा 3 मजली बंगला झाला. पण अजून काय माझी वेळ आलेली नाहीये. पण एक दिवस माझी वेळ येईल, आणि ज्या दिवशी माझी वेळ येईल त्या दिवशी माझा सुद्धा संपतराव एवढाच बंगला होईल. असा विचार जर माधून केला तर माधू कधी दुखी राहील का? चित्ती असू द्यावे सुखात सुख माना, चित्ती असू द्यावे समाधान, ठेविले अनंते तैसे चिर राहावे. असं ठेवलं की देव बरोबर वेळ तुमची आणतो, तुम्हाला समाधानी करतो. म्हणून दुसऱ्याच्या सुखात सुख मानत चला. आहे का नाही? आईच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने सगळे कुशारे आणि पाहुणे एकत्र आलेत. गोड नियोजन आपण सर्वांनी केलंय, काय काटकसर ठेवली नाही. साऊंड 1 नंबर आणलाय. गायक वादक तर असे आणलेत, आकाशाला भिडणारी माणसं आहेत, आकाशाच्या उंचीची माणसं आहेत, पहाडासारख्या विंचीची माणसं आहेत, फार चांगल्या विचाराची माणसं आहेत. पण थोडासा प्रॉब्लेम असा झालाय, अनेक रूपी महाराज आहेत बघा, अनेक रूपी महाराज, त्यांच्या बहिणीचा साखरपुडा आहे आज, आणि ते लग्न नेमकं यांनी जमवलंय असे. त्याच्यामुळे त्या साखरपुड्याला त्यांना जायचं होतं. ते म्हटले मला यायलाच जमणार नाही, पण म्हटलं असं करू नका, आमचं गाव छोटं आहे आणि लय अपेक्षेने त्यांनी तुम्हाला बोलवलंय. आहे का नाही? तुम्ही परवानगी आहे तुम्हाला? आहे का नाही? एक चाल म्हणा मग जा. आहे का नाही? एक प्रमाण सांगतो मग जा. आहे का नाही? बाकीचं आम्ही करून घेतो. विठ्ठल विठ्ठल अतिशय गोड आहेत. माणसाने असंच राहिलं पाहिजे, पॉझिटिव्ह सुंदर ध्यान. बघा लता मंगेशकरांनी गायलेले एवढं एकदम सुंदर ते ध्यान उबे बीते वैरी, सुंदर ते ध्यान उबे बीते वैरी, सुंदर कॅमेरा बंद करा. दुसऱ्याच्या सुखात सुख मानलं आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानलं की माणसं समाधानी होतात. विठ्ठल विठ्ठल भजन करा, भजन करा. एखाद्या माणसाने बंगला बांधायला काढला, असं म्हणा बिचाऱ्याचं घर आहे,
पाण्या पावसाचे दिवस जवळ आले, स्लॅब पडला पाहिजे बिचाराची, ऐका नाही, पोरा बाळांचा वनवास असं नको व्हायला. हे दुसऱ्याच्या सुखात सुख मानलं की तुमचंही घर होत असतं, म्हणजे तुम्ही समाधानी होतात. आणि दुसऱ्याच्या दुःखात समाधान मानलं की माणसाचं वाटोळच होतं. एकाच्या पोटात एवढा गोळा उठला होता, इकडे पण माझ्याकडे एवढा, एकाच्या पोटात एवढा गोळा उठला. आणि त्याला म्हणलं अरे एवढा गोळा उठला तो काढून टाक. तो म्हणे लई दवाखाने पाहिले तर गोळाच जाईना. अरे म्हटलं ते कर काहीतरी, एखादा बाबा बिबा, आमचा तर काही विश्वास नाही त्या बाबा भक्तावर, पण ते बघ एखादा असेल कोणी. ते म्हण नाही लय बाबा पाहिले भगते पाहिले तो गोळाच जात नाही. म्हटलं मग कधी बसू? म्हणे दिवाळीच्या दिवशीच उठलाय. म्हणलं का बरं? म्हणे चुलत भावानी ट्रॅक्टर आणला तेव्हापासून उठलाय, आतल्या गाठीचा. दुसरा कोण ऐका नाही, म्हणजे दुसऱ्याच्या सुखात दुःख मानलं की असं वाटोळं होत असतं. विठाल विठाल. म्हणून माणसाने आयुष्यभर समाधानी राहण्यासाठी आकाश मार्गाने पक्षी असतात. ते सकाळी सकाळी उतरतात, येऊन दाणे खातात आणि दाणे खाऊन झाले की उडून जातात. आपण जाताना एक गोष्ट ते नक्की करतात. काय? इकडे बा, तुम्हाला सांगतो, पक्ष्याकडून शिकण्यासारखा एक लय मोठा गुण आहे. तेवढा गुण आजच्या अभंगातून शिकायचा. कोणता गुण येतो? ऐका. पक्षी खाली येतात, दाणे खातात, पण दाणे खाऊन झाले की त्यांच्या चोचीत जेवढेच दाणे मावतात, 1 किंवा 2, तेवढे दाणे घेऊन लगेच ते उडून जातात. ते काय असं माणसावानी करत नाही. इकडच्या खिशात, इकडच्या वरच्या खिशात, गाडीच्या मागच्या डिकीत असं भरून घेत नाही. जेवण झालंय मग चला डब्यातही भरून घ्या, मागचे माणसं जाऊ दे मरदे उपाशी राहू दे, असं नाही विचार करत. आहे गाणे. पक्षी हा विचार करतात आपलं पोट भरलंय, असंच मागवून येणाऱ्यांचं पोट भरलं पाहिजे, हा विचार पक्षी करतात. बास त्याप्रमाणे तुम्ही राहा. तैसे संसारी. बस त्याचप्रमाणे तुम्ही संसारात राहा, आयुष्याचं भलं होईल आणि कल्याण होईल. संसारात राहायचं म्हणजे कसं राहायचं? 12 गोष्टी सांगतो, माझ्या लक्ष द्या. आयुष्यात समाधानी जर राहायचं असेल तर कधीच श्रीमंतीचा गर्व होऊन द्यायचा नाही, विद्वत्तेचा अजिबात गर्व होऊन द्यायचा नाही, सौंदर्याचा अजिबात गर्व होऊन द्यायचा नाही, आणि कधीच कोणाला कमी लेखायचं नाही. या 4 गोष्टी ऐका, बाकीच्या वेळ पुरला तर सांगू. इकडे बा, श्रीमंतीचा कधीच गर्व नाही होऊन द्यायचा. माझ्या लक्ष द्या. आपल्यापेक्षा लय लोक श्रीमंत आहेत या जगात, का नाही आहेत? पैशाने पेन विकत घेता येतो. चांगला अक्षर काढता येतं का? हरळे दादा येतं काढता? अजिबात नाही. त्या चिंचोलीच्या जवळ मोह नावाचं गाव आहे. मोह माहिती? मोह नाही, मोह. त्या मोहला दाव्याला गेलतो प्रवचनाला. एकाला म्हणलं कोण वारलं नावं लिहून द्या. एक जणाला काय गे मला म्हणता हा पेन घ्या तुम्हीच लिहा. हा ना. त्याने तो पेन मला दिला. तो पेन मला लय आवडला. सगळे कुशारी दाजी ऐका, तो पेन मला लय आवडला. त्यांना म्हटलं तुमचा पेन लय भारी आहे. तो मला म्हणे तुम्ही किंमत नाही विचारली. गुरमी पाटील गुरमी. त्यांना म्हटलं केवढ्याचा? म्हणे 300. हा पेन 300 रुपयाचा आहे म्हणे. हा. म्हटलं मग तुम्ही लिहा नाव. माझं अक्षर चांगलं नाही तुम्हीच लिहा. मग तो काल इथं लावायला पैशाने पेन विकत घेता येतो, चांगलं अक्षर काढता येत नाही. पैशाने घर बांधता येतं, सुखाची झोप मिळत नाही ना. पैशाने वडापाव खाता येतो. पैसा खाता का तुम्ही? हो खाता का? पैसा खाता? लय भूक लागली 100 रुपये खाले, ढेकर दिलं, हसकोट झालं का? अजिबात नाही. पैशाने तुम्हाला मंदिर बांधता येईल. बघा किती गोड मंदिर बांधले. वा नांदुरकरांनी किती गोड मुडभर गाव आहे, केवढं मंदिर बांधले आहे का नाही? हा. सभा मंडपच फक्त गावच्या नावा एवढा केलाय.
बाकी मंदिर एकदम मकीर आहे का नाही? छान मंदिर बांधलंय, गोड आहे का नाही? पैशाने मंदिर बांधता येतो, पैशाने देव सुद्धा विकत आणता येतो, पण त्या देवामध्ये देवत्व आणता येत नाही. पैशाने तुम्ही ग्रंथ घ्याल, पण त्याच्यातलं ज्ञान प्राप्त करता येतं का? अजिबात नाही. पैशाने श्रीमंत असणारी माणसं तुम्हाला लय भेटतील, पण माणुसकीनं श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी तुम्हाला तुमची पावलं झिजवावी लागतील. विठ्ठल विठ्ठल. महाराज, पैशाचा ज्या लोकांनी गर्व केला त्यांचे वांदे पहा तुम्ही, त्यांचे दिवस पहा कसे चालू आहे. आता पाहिजे तुम्हाला माझ्याकडे पहा, लगेच दाखवतो बसल्या बसल्या. फक्त बारकाईनं ऐका, नाही तर ऐका अर्धवटन द्या गुंतून मला. एकेकाळी ज्या लोकांनी लय गर्व केलं नाही त्यांचे दिवस पहा तुम्ही. खायचे वांदे त्यांचे, सगळं असून खायचे वांदे टिकत. ते काय करायचं तेव्हा, त्यांच्याकडे लय पैसा, गरिबांच्या बायकांना, त्यांच्या पोरींना, त्यांच्या नवऱ्यांना वावरात बोलायचे कामाला रोजानं. कांदे लावायले, कांदे कापायले, कांदे निंदाले, टमाटे खोडाले, टमाटे लावायले, टमाटे निंदाले, टमाटे बांधाले रोजानं. आणि पैसे द्यायचे जीवावर आले कामाचे रोजाचे का कानाला ऐकवत नाही अशी वाईट वाईट शब्द बोलून काढून द्यायचे. त्या गरिबांचा शाप लागला, यांची खायची वांदे झाली. आणि जे बिचारे सकाळी जेवले तर संध्याकाळी काय खाऊ अशी ज्यांची पंचायत होती ना, त्यांनी भले भले बंगले बांधलेत, 4-4 चाकाच्या गाड्या घेतल्या आणि ये त्यांना हात करते. खडक जामपर्यंत घेन मला आलं का तू? खडक जामपर्यंत तुला लई तुला युगो होता. ये आता पायी पायी. वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाची बदलतात. कधीच कोणाला कमी समजायचं नाही. विडल विडल. बघा, वेळ प्रत्येकाची येते, कुशारे आणि पाहुणे, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. नाही कळलं तुम्हाला? वेळ प्रत्येकाची येतेच, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. पेटी मास्तर कशी? हे बघा, हे आपल्या कुशाऱ्यांची एखादी मुलगी, उदाहरण चालले, लग्नाच्या वयात आली. तिच्या वडिलांना असं वाटलं एकुलती एक मुलगी, लग्नाच्या वयात 2026 सुरू झाले. ऐका नाही, आतापर्यंत हिचं शिक्षण चालू होतं, शिक्षणामुळे लग्न लांबलं, पण आता शिक्षणही झालंय, 2026 चालू झालंय, जानेवारी सुरू आहे, चांगला पोरगा शोधू आणि दोघांचं लग्न लावून देऊ. म्हणून त्या पुरीच्या वडिलांनी 2026च्या जानेवारी महिन्यामध्ये त्या पुरीसाठी नवरदेव पाहायला सुरुवात केली. पण तिच्या नशिबात सटवीनं जर असं लिहिलं असेल का या मुलीचं लग्न 2028 मधल्या मार्च मध्ये होणार आहे, तर त्या पुरीच्या वडिलांनी 26 आणि 27 मध्ये किती पोरं पाहू द्या, ते लग्न जमणार नाही. काही ना काही अडचणी, देवकी येईल, नाडी येईल, गोत्रे येईल, एखादा भाऊ बंद आडवा येईल, हुशारी बरं का. सगळे दाजी लोक कुठे बसले, सगळे भाऊ बंद आडवा येईल आहे का नाही? हा, किंवा तिला तू आवडल, त्याला ती आवडणार नाही, असं काहीतरी भिस्कटी होईल, ते लग्न जमणार नाही. पण 2026 आणि 27 संपलं, 28 साल उजाडलं. 28चा जानेवारी फेब्रुवारी संपला आणि मार्च महिना उजाडला का कुशाऱ्यांच्या जवळचा कोणीतरी एखादा पाहुणा येणार आणि त्या पुरीचं लग्न जमून निघून जाणार. याला म्हणायचं वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. पुरावे त्याला पुरावे दादा. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आले वेळ. प्राप्त म्हणजे ठरलेली, घडी म्हणजे वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. वेळ येऊ द्या, तुमची सुद्धा वेळ येणार आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येकाची वेळ येते. चला, कधीच कोणाला श्रीमंतीचा गर्व होऊन द्यायचा नाही. चला, विद्वत्तेचा अजिबात गर्व नाही होऊन द्यायचा. विद्वत्ता म्हणजे काय? आपल्यापेक्षा लय हुशार लोक आहेत या जगात. काय आहेत का नाही? काहीतरी म्हणा तुम्ही. हा नाही आहेत का नाही? आहे. तुम्ही काही टेन्शन मध्ये सगळे. मला असं वाटू राहिलं माझंच वर्षच राहतंय काय. तुम्ही असे पाहू राहिले माझ्याकडे, बोलत जा आणि तुमची गंमत करू राहिलो. नाही तर भेटा पुढं एकटा चालू आहे मी. मुद्दा आपला चालला होता. वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. पुढचं वाक्य, विद्वत्तेचा गर्व होऊन द्यायचा नाही. इतके हुशार लोक आहेत महाराज तुमच्या घरात. येते पाहिजे का नमुने? एक येते. एवढलेच वागे 2-2, 3-3 वर्षाचे, वाचता येत नाही त्यांना, पण 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करतात. आहे का नाही? आहेत का नाही असे? आणि वरून बाबाला म्हणते, बाबा तुम्हाला कळत नाही, नीट वापरा. एवढलीची. आता यांच्या पुढं आपली विद्वत्ता न्यायची कुठं? कधीच कोणाला कमी समजायचं नाही. वेळ येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागेल. मी तुम्हाला खरं सांगेल, खोटं सांगणार नाही. समोर मारुद्रायाचं मंदिर आहे. मारुद्रायाला स्मरून सांगतो, मी जेव्हा रोज कीर्तनाला फेटा बांधतो, कोरोनाच्या काळापासून मी माझ्या मनाला एक गोष्ट सांगितलेली आहे बाबाजी पाटील. काय सांगितलेली आहे? हा, सारखा पुढं सारखा.
या पुढे या. ऐका, कोरोना संपल्यापासून जेव्हा कीर्तन सुरू झाले आमचे, तेव्हापासून मी रोज माझ्या मनाला एक गोष्ट सांगत असतो. काय? आता इकडे बा बोल ना. रोज माझ्या मनाला एक गोष्ट सांगतो, महाराज तुम्ही आता कीर्तन करणार आहे, पण ध्यानात ठेवायचं तुमच्या पुढे जेवढे बसलेत हे सगळे तुमच्यापेक्षा 1000 पटीनं हुशार आहेत. हे ध्यानात ठेवून तुम्ही कीर्तन करा. नाही तर आमच्या काही महाराज लोकांचा असा समज आहे की आपल्या पुढं बसलेले सारे याडपटत बसेल राहतात. याडपट, ते याडपट जेव्हा तुमच्या तारखा घ्यायच्या बंद करतील तेव्हा कळल. तुम्ही का बायकोला सांगाल का कीर्तन, आणि ती कीर्तन ऐकल का? ती लाटणच गेली म्हणजे तिकडं मला नका सांग. आहे का नाही? काय कोणाला कमी समजायचं? कधीच कोणाला कमी समजायचं नाही. सौंदर्याचा अजिबात गर्व होऊन द्यायचा नाही. सौंदर्याचा गर्व म्हणजे काय? मायक लक्ष द्या. हे बघा, आपला रंग काळा आहे किंवा गोरा ही ईश्वरानं दिलेली आपल्याला देणगी आहे. काय खचायचं माझी बायको एवढी गोरी आहे मी सावळा आहे असं काला म्हणायचं? अजिबात म्हणायचं नाही. किंवा ते सावळे मी गोरी आहे असं का बरं देवाने केलं असं कधी म्हणायचं नाही. हे बघा, माणसाच्या रंगावरून कधी कोणाला चांगलं ठरवायचं नाही. जे दिसतं तसं नसतं. लय गोरी मग लय चांगली, लय काळा आहे मग तो वाईट आहे असं नाही. असं हे चूक आहे एकदम. कधी जाडा आहे किंवा बारीक आहे, उंच आहे किंवा ठेंगणा आहे, काळा आहे किंवा गोरा, यावरून चांगलं ठरवायचंच नाही. मग तो मनाने किती चांगला आहे याच्यावरून त्याचं सौंदर्य ठरवायचं असतं. नाही तरी काळी मुंगीपेक्षा लाल मुंगी डेंजर चावते असं आहे. काय न कळलं काय ना उद्या कळलं. त्याला 5G लागतंय शुभम. टेन्शन मध्ये आला काय? नाही हा असं ऐक. हा ना, काय असतं मला 5G. एकाने कीर्तन संपल्यावर 8 दिवसांनी फोन केला मला, प्रवीण दादा कीर्तन झाल्यावर 8 दिवसानं कुठून तरी नंबर घेतला. मला म्हणतो कृष्ण महाराज. म्हणलं हा 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 हा. म्हणलं कोण आहे तुम्ही, काय झालं तुम्हाला? तो म्हणे त्या दिवशी तुम्ही जोक केला तो मला आता कळला. मग त्या दिवशी काय बिड्या पोकायला गेला का मंडपाच्या मागं? आता कळला म्हणजे काय? आहे का नाही? कधीच कोणाला सौंदर्याचा गर्व होऊन द्यायचा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे, कधीच कोणाला अहंकार होऊन द्यायचा नाही. अजिबात नाही. अहंकार माणसाला माणसातून उठवतो. ज्या स्थितीत आहात त्याचप्रमाणे तुम्ही राहा. माणसाला अहंकार माणसामध्ये बसू देत नाही. तुम्ही पहा, जे लय अहंकारी माणसं आहेत त्यांना कोणी राम सुद्धा घालीत नाही. समाजामध्ये अशी काही माणसं आहेत त्याला तुम्ही असं करा ते तुम्हाला असं करणार. काही माणसं पाहिले त्यांना असं करा वाटतं. कसं? इकडे पण माझ्याकडे, मी इकडे उभं आहे. काही माणसं लांबून जरी दिसले त्यांना असं करा वाटतं, आणि काही लांबून दिसले की त्यांना असं करा वाटतं. असे काही ज्यांना पाहिलं असं करावं वाटतं ते लोक संस्काराने बहरलेली आहेत. आणि ज्या लोकांना पाहिलं असं करावं वाटतं ते अहंकाराने ग्रस्त आहे. अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. तुकोबरा म्हटले अहंकार आला की माणसं संपतात. तुम्हाला एकच उदाहरण सांगतो, कीर्तन थांबवतो. लय गोड आहे, तुम्हाला लय आवडेल. इकडे भाव, रावण फार चांगला माणूस होता. रावणा इतका सज्जन आणि चांगला आणि सात्विक माणूस या जगात दुसरा नव्हता. लय चांगला माणूस होता तो. म्हणजे तो काय साडू नव्हता, त्याच्याबद्दल एवढं सांगतोय मी. पण रावण खरंच लय चांगला होता. संपला असेल तर फक्त अहंकारामुळे संपला, बाकी दुसरं काहीच कारण नाही. आणि हे उदाहरण मी कधीच कीर्तनात सांगत नाही, आज सांगतोय मुद्दाम आपल्याला विषयाला धरून आलोय म्हणून. का बरं सांगत नाही? लोक अर्धवट आहे का त्यांना वाढवा करीत बसतात, आमचीच निंदा करीत बसतात. त्यापेक्षा बार काही नाही का टाऊ करून तुम्ही बसले म्हणून सांगतोय. रावण फार चांगला माणूस, संपला असेल तर फक्त अहंकारामुळे संपला, बाकी कोणत्याच कारणामुळे. अहो, रावणाचा आपलं महादेवाचा एकनिष्ठ भक्त या जगात कोण असेल तर रावण होता. दशग्रंथी ब्राह्मण, प्राखंड पंडित, ज्योतिर्भास्कर, ज्योतिर्तज्ञ आकाशराव, लई चांगला माणूस. 7 वेळेस कैलास पर्वत हलवणारा जगातला पहिला माणूस होता रावण. महादेव जर टेन्शन मध्ये असले, म्हणजे मूड जर चांगला नसला महादेवाचा, तर शिव तांडव स्तुती गाऊन महादेवाला प्रसन्न करणारा, मूड फ्रेश करणारा जगातला पहिला माणूस होता रावण. लई चांगला माणूस. अजून काय सांगू तुम्हाला, स्वतःच्या आईसाठी आत्मलिंग आणणारा जगातला पहिला माणूस होता रावण. आणि आतापर्यंतच्या इतिहासात अहंकार जिंकलेला एकच माणूस आहे, त्याचं नाव रावण. पण जिंकलेला अहंकार पाहण्यासाठी रावण जिवंत नाही राहिला, म्हणून कधी अहंकार करायचं नाही. विडाला विडाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि अजून एक गोष्ट महत्वाची आठवली गाई, रावणाने सीता वगैरे काही पळवली नव्हती. डोक्यातून काढून टाका, ही चुकीची कल्पना आहे, ती चुकीची गोष्ट आहे. ती सीता विता काही पळवेल नव्हती.
काय म्हणशील तुमची झोप होईल नाही काय? खरंच होईल नाही. मी पहाटे 3ला झोपेल. आम्ही त्र्यंबकच्या यात्रेतून आलोय सगळे. आम्ही सगळे काल बरोबरच होतो. फक्त महाराज तिकडून आले होते. 2:30ला झोपेल आम्ही रात्री. तरी आम्ही झोपच होईल नाही. तरी पण मी शुद्धीवर आहे. कसं? रावणाने सीता पळवली नव्हतीच. डोक्यातून काढून टाका. काय म्हणशील आम्ही रामायण पाहिलंय, ऐकलंय, वाचलंय, दडदडीत आम्ही रावणाने सीता पळवली पाहिली ना. म्हणतो पळवलीच नाही पळवली. मग जी पळवली ती कोण होती? नीट ऐका इकडे बा. जी पळवली ती कोण होती? अहो साधा प्रश्न आहे सगळ्या कुशाऱ्यांना आणि कुशाऱ्यांच्या पाहुण्यांना. मला सांगा, भगवान प्रभू रामचंद्राला सगळ्या जगाचं मन कळत होतं आणि माझ्या बायकोला रावण चोरून नेणारे हे रामाला माहित नव्हतं काय? किती साधा प्रश्न आहे हा. याला पुरावे आहेत रामायणामध्ये. भावार्थ रामायणात याचे पुरावे आहेत. एक ओवी तुम्हाला सांगणार आहे मी. तसं जाणारच नाही अर्धवट सांगून. अर्धवट सांगितलं की लगेच ते काय कीर्तन होतं काय? लगेच आमची खरडपट्टी बिगर पाण्याने. असंच ऐका बारकाईनं. रावणाने ज्या दिवशी रावण आणि रावणाचा मामा मारीची या दोघांचा प्लॅन चालू होता सीता पळवण्याचा. नीट ऐका. सीता पळवली नव्हती. मग जी पळवली ती कोण होती याच्याबद्दल. ज्या दिवशी रावण आणि रावणाचा मामा मारीची या दोघांचा प्लॅन चालू होता सीता पळवण्याचा. मी तिथेच होतो, मला माहिती. रावण सांगतोय मारीचीला, मामा तुम्ही सोनेरी हरण व्हा, सीतेच्या रामाच्या समोरून तुम्ही धावा. सीता तुमच्या सोनेरी चांबड्याला भाळेल, राम तुमच्या मागं धावेल आणि मी गोसाव्याचा रूप घेऊन सीतेला पळून आणेल. हे कारस्थान ज्या मिनिटाला झालं कुशारीकडून मंडळी, त्याच मिनिटाला प्रभू रामचंद्राला क्लिक झालं होतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर किंवा न सांगता कळे अंतरीचे गुज. त्याच मिनिटाला प्रभू रामचंद्राने खरी सीता अग्नी देवाच्या स्वाधीन करून दिली होती आणि मायावी सीता प्रगट करून कुटियात ठेवली होती आणि रावणाने ती मायावी सीता पळवली होती. खरी सीता नव्हती पळवली. कळलं का आता? काय म्हणशील काय सांगू राहिला? पहिल्यांदा टेन्शन मध्येच आले असेल तुम्ही नाही का? असं तुमचे चेहरे लगेच सांगायला लागले ते टेन्शन मध्ये आले तुम्ही. ती मायावी सीता पळवली आणि रावण किती चांगला होता इकडे बा. ज्या दिवशी रावणाने ती सीता मायावी अशोक बागेत आणली लंकेतल्या, तिथं तिला जोडी एक बाई ठेवली होती. काय नाव आहे तिचं? त्रिजटा. त्या त्रिजटेला तिला जोडी ठेवलं होतं. बाय त्रिजटे हिला जोडी धाम. आणि ज्या दिवशी तिला बागेत ठेवलं तिथून पुढे राम लंकेत येईपर्यंत रावण सीतेकडे फिरकला सुद्धा नव्हता. एवढा रावण चांगला होता. आता किती रावण आहेत महाराज? तुम्हाला मी सांगतो, 2 अकाउंट तयार करा इंस्टाग्रामचे. एक स्वतःच्या नावाने करा जेंट्स मंडळी आणि एक फेक अकाउंट करा. त्या फेक अकाउंटला लेडीजचा फोटो ठेवा. फॉलोअर पा गप्पागप कोणाला वाढतात. तुम्ही पाहता खरी प्रयोग तर पहा लगेच आजची आज. तुम्ही फक्त एखाद्या पोरीचा फोटो ठेवा कॉलेजच्या किंवा एखाद्या साडीवाल्या बाईचा फोटो ठेवा आणि तुमचा फोटो ठेवा स्वतःचा. फॉलोअर कोणत्या अकाउंटला वाढतात हे पहा. असे रावण आहेत. फोटो दिसला का लगेच फॉलो, हाय, ऐसे नाही केले, बाय, चला, ऐक की नाही, असंच आहे. हे तुम्हाला मी का सांगतोय? इतके रावण आहेत. पोरींना गोड बोलून फसवणारे रावण आहेत. तिची गोड बोलून हत्या करणारे रावण आहेत. तिची गोड बोलून तिचा घात करणारे रावण या जगामध्ये आहेत. आणि त्या रावणाला लोक लावून ठेवतात. ऐका, रावण राम लंकेत येईपर्यंत सीतेकडे फिरकला नव्हता. एवढा रावण चांगला होता. अजून पुढे ऐका. ऐका न बोलता सारखा इकडे बा. आणि ज्या दिवशी राम लंकेत आले, जात तिला विक्षेप उरायला. आता लक्ष द्या. झालं कीर्तन संपले. ऐका लक्ष द्या. परिणाम असा झाला, ज्या दिवशी आणि एक दिवस घटना मध्यरात्र होती बरं का. मध्यरात्र होती आणि 12-12:30 रात्रीचा 1 वाजला होता आणि सगळी लंका शांत झोपली होती. दोघंच फक्त जागे होते, मंदोदरी आणि रावण. आणि दोघांचं बोलणं चालू होतं बारीक आवाजात. मंदोदरी सांगती रावणाला, काओ धनी, काओ स्वामी, काओ पतिदेव, ओ नाथ, ओ दशानन, ओ माझ्या मालका, माझ्यात काय कमी आहे, सीतेत काय जास्त आहे, म्हणून तुम्ही तिला आणलं. तुम्ही तिच्याकडे जातही नाही, तिच्याकडे पाहत सुद्धा नाही, तिरपे सुद्धा तुम्ही पाहत नाही, तिच्याशी बोलत पण नाही. याचं काय कारण? असं म्हटल्यानंतर रावणाची तळपायची आग मस्तकाला गेली. रावण म्हटलं, ए डोक्यावर आपटेल, मेंदूला क्रॅक जाईल, वरचा मधला रिकामा. काय बोलती तू? क्या बोलती तू? अगं सीता माझी आई आहे. आई कश काय? अगं येडपट मंदोदरी, तिचा नवरा जर जगाचा बाप आहे तर जगाच्या बापाची बायको जगाची आई नाही का होत? आणि आईकडं कोणी वाईट नजरेनं पाहतं का मंदोदरी? मंदोदरी तर पंचरच झाली.
अहो मग ती जर तुमची आई आहे तर मग तुम्ही तिला भेटायला का जात नाही? तोच मोठा प्रॉब्लेम आहे मंदोदरी. म्हणजे अगं सीतेमध्ये काहीच जास्त नाही बाई, तुझ्यात काही कमी नाही. मला 80,000 बायका आहे, त्यातली मुख्य देखणी पतिव्रता तूच आहे बाई. तुझ्यात काही कमी नाही, तरी पण मी तिला आणलं. याचं कारण तुला सांगून टाकतो, ऐक. एकदा मी जंगलातून चाललो होतो, नारदाची माझी भेट झाली आणि नारदांच्या पायावर डोकं ठेवून मी प्रश्न विचारला, नारदा मला माझा उद्धार करायचा, मी काय करू? नारद म्हटले होते, तुम्ही पंचवटीत रामाला शरण जा, पंचवटीत रामाला शरण जा. पण मी बोललो होतो, पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता. नारदा, मी जर पंचवटीत रामाला शरण गेलो तर माझ्या एकट्याचाच उद्धार होईल, पण मला असं नाही करायचंय. मग मला माझ्या अख्ख्या राक्षस कुळांचा उद्धार करायचा. पहा रावण किती चांगला होता, सगळ्यांचा विचार करणारा होता. नारद म्हटले, रावणा तुमच्यासारखं सगळ्यांचं पुण्य नाहीये, त्याच्यामुळे मी नाही येऊ शकत. नाही म्हटले, तुम्हाला यावंच लागेल. अरे राम तुमच्याकडे येऊ शकत नाही, तुम्हाला काहीतरी करावं लागेल. मग तुम्ही असंच काहीतरी उपाय सांगा की तुम्ही ते माझ्याकडे येईल. आणि मग नारदांनी पुढचा सल्ला दिला होता, तुम्हाला देवाशी वैर करावं लागेल. वैर म्हणजे दुश्मनी. मग काय करायचं? मुख्य वैराचे कारण, तुवा करा वेगा दारा हरण. दारा म्हणजे बायको, हरण म्हणजे पळवा. देव पत्नीला न्यायच्या निमित्ताने तुमच्या लंकेत येतील आणि त्या निमित्ताने तुमच्या अख्ख्या राक्षस कुळांचा उद्धार होईल. म्हणून मंदोदरे सकळ कुळ उद्धारणार्था सीता चोरूनी आणली. कळलं का तुम्हाला आता? हा मीच म्हणतो. हा तुम्हाला केवढा त्रास, ओठ उघडायचे पुन्हा मिटवायचे, किती मोठा त्रास. त्यापेक्षा मीच म्हणतो हा नाही. आता मी आज रोजानं चालू आहे, त्याच्यामुळे सगळं मी सांगणार. बोलत जा. तुम्ही निसे टुकुमुकू बघतोय चांगला, हाय नाही होई नाही, हाय का नाही? बोलत जा. मुद्दा आपला सवड झाला होता. आणि ज्या दिवशी राम लंकेत आले, संपलं कीर्तन, राम लंकेत आले, राजा रामाचं आणि रावणाचं घनघोर युद्ध झालं. आणि त्या युद्धात रावण मूर्छित पडला, रक्ताच्या थारोळ्यात पडला. नाकातून रक्त, कानातून रक्त, डोक्यातून रक्त, सगळीकडून रक्त तोंडातून. आणि पडल्या, आता काही मिनिटात रावण मरणार. पडल्या एवढ्या 18 पद्म वानरांच्या समोर रावण रामाला विचारतोय, पडल्या सांग देवाविषयी तुझा आहे की माझा आहे? लक्ष्मणाचं टेम्परेचर 90च्या पुढे गेलं कुशारे या थंडीत. लक्ष्मण नांदूरच्या भाषेत बोलला, येडाय गड्या, काय बोलते म्हणले. अरे धडधडीत माझ्या भावाचा विजय झालाय रामाचा, आता मारणारी काही मिनिटात. आणि म्हणतो विजय कोणाचा आहे? तरी रामप्रभू काही बोलत नाही, कारण रामाला माहिती होता विजय आपला नाही, विजय या भाऊचा झालाय. कसं काय? याचा पण होता, मी त्याला पंचवटीत जाणार नाही शरण, त्याला माझ्या लंकेत आणील, आपण लंकेत आलोय, विजय याचा झालाय. लगेच रावणाची प्राणज्योत निघाली, प्रभू रामचंद्रात जाऊन विलीन झाली, विजय रावणाचा झाला. पण आतापर्यंतच्या इतिहासात अहंकार जिंकलेला एकच माणूस, त्याचं नाव रावण. म्हणून जिंकलेला अहंकार पाहण्यासाठी रावण जिवंत नाही राहिला. म्हणून चौथी गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो, अहंकार कधी करायचा नाही. विठ्ठल विठ्ठल बस या 4 गोष्टी प्रत्येकाने सांभाळून राहा. एकदा मोठ्या प्रमाणे भजन करा. विठोबा रखुमा, टाळ्या वाजवानी म्हणा.
सांगतो कधी वाटायचं, फक्त 5 मिनिट थांबा, फक्त 5 मिनिट थांबा. लय महत्वाचा विषय आपला. कीर्तन आपलं संपलंय. पूजनीय मातोश्री झुणकाबाई कुशारे या मातोश्रीच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे मंडळी या ठिकाणी जमलो. नातेवाईक, परिवार, मित्र, आप्तेष्ट, संबंध आणि सर्व नातेगोते परिवार. लय महत्वाचे 2-3 वाक्य तेवढे घरी घेऊन जा. 2026 सुरू झाले. कृष्णा भाऊ, महत्वाचं वाक्य. 2026 सुरू झाले. 2026 मध्ये काय लक्षात ठेवायचं आणि काय सोडायचं हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. 25 मध्ये काय झालं, कोणी कोणी काय काय करामती आपल्याबद्दल केल्या, आपल्याबद्दल कोणी कोणी लावालाव्या, चाहड्या, चुगल्या, काय काय केल्या ते लोक ध्यानात ठेवायचे. 26 मध्ये ते लोकांचा विसर पाडायचा, नव्या लोकांबरोबर राहायचं आणि पॉझिटिव्ह लोकांसोबत राहायचं आणि आयुष्य चांगलं जगायचं. त्यातलं पहिलं वाक्य, आयुष्य बिंदास जगायचं. ऐकता तुम्ही सगळे? कृष्णा भाऊ, आयुष्य बिंदास जगायचं. कोणाचं वाईट करायचं नाही, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, उगाच कारण नसताना कोणाचा द्वेष करायचा नाही, स्वतःशी प्रामाणिक राहायचं, लोकांचा विचार करायचा नाही. लोक कोणाला चांगलं म्हणत नाही, आहे का नाही? जो आमदार निवडून आलाय त्यालाही नाव ठेवतात, जो पडलाय त्यालाही नाव ठेवतात. कोणाबद्दल लोक चांगलं बोलतात, आहे का नाही? बरोबर बोलतोय की मी चुकीचं बोलतोय? कधीच कोणाबद्दल तिरस्कार करायचा नाही, कारण नसताना कोणाचा अजिबात द्वेष करायचा नाही, लोकांचं काही मनावर घ्यायचं नाही. माझ्याबद्दल हा असं बोलला, माझ्याबद्दल तो तसा बोलला, का बरं असं बोलला, हा विचारच करायचा नाही. लोकांच्याकडे पाहायचं नाही. लोक सकाळी चांगलं बोलतात आणि संध्याकाळी कोणी कान भरले का तोंड वाकडे करून बसतात. त्याच्यामुळे ह्या लोकांपासून, पोटात एक आणि ओटात एक अशा वागणाऱ्या लोकांपासून सावधान राहा. 26 साल सुखाचं जाईल. विठ्ठल विठ्ठल. असंही शुभम दादा, कृष्णा भाऊ, अक्का दादा आणि सगळे पाहुणे, असंही महाराज, लोक धोका देऊन हुशार झालेत आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालोय. आपल्या बरोबर असणारी सगळेच माणसं आपले असतात असं नाही. खरंय का चुकीचं आहे? आपल्या बरोबर असणारी माणसं सगळेच आपले असतात असं नाही. ते मागं पुढं आपली निंदा करतात, दिवसभर आपल्या सोबत राहतात आणि आपण बाजूला गेलो का आपलीच निंदा करतात. त्याच्या आणि इतिहास सुद्धा साक्षीला आहे. ज्याच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवतात तोच तुमचा विश्वासघात करीत असतो. त्याच्यामुळे या लोकांपासून सावध राहा, आयुष्यभर समाधानी राहाल. विठ्ठल विठ्ठल. लोक काय म्हणतील इकडे लक्ष द्यायचं नाही. ऐक नाही, लोकांबद्दल काय, कोण लोक बिक, लोक कोण काय का, लोक आम्हाला फोन करतात, महाराज तुमची तारीख घ्यायची होती पण लोक नाही म्हणले. लोक नाही, तूच नाही म्हणला. कोणचे लोक नाही म्हणले? तारखा तूच घेतो, लोकांचं काय नाव सांगतो. लोक काय म्हणतील इकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला वाटल ते करायचं, वाटल तसं राहायचं, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. ऐका नाही, आयुष्यभर समाधानी राहाल. झुणकाबाई आईच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सगळे आलात. या ठिकाणी महाराष्ट्राला पूज्य झालेले, कमी वयात आणि कमी काळात त्यांचं नाव आहे आकाश महाराज आरसूळ. तुम्ही सध्या 2 चाली नेहमी ऐकतात. सध्या तुम्ही इंस्टाग्राम ओपन केलं, यूट्यूब ओपन केलं, त्या रील्स ओपन केल्या की जो आवाज सध्या तुमच्या कानावर पडतो तो आवाज ज्यांचा आहे ती चाललीत आज. हा, तुम्हाला लगेच सांगतो ना मी. पहिली चाल माझ्याच कीर्तनातली त्यांची व्हायरल झाली होती, सेवे लागी सेवक झालो. आणि दुसरी महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकार रोहिणीताई परांजपे यांच्या कीर्तनातली चाल व्हायरल झाली होती, तुझी सेवा करीन मनोभावे. त्यातली पहिली सेवा सेवे लागी म्हणतील, त्यानंतर ती दुसरी म्हणायला लावतो. फक्त बाकीचे ऐका, म्हणत राहा.
आकाश महाराज आरसूळ. इंस्टाग्रामचं अकाउंट तेच आहे. यूट्यूबला सुद्धा आकाश महाराज आरसूळ नाव टाकलं की गोड चाली आहेत त्यांच्या, एकापेक्षा एक चाली आहेत. इकडे शुभम महाराज कड, कमी वयात आणि कमी काळात ज्यांचं नाव आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये 4 मृदंग वादक सध्या फोकसले आहेत. एक दिनेश महाराज मोजाड ताल सम्राट आहेत. एक विकासरावजी बेलुकर मृदंग सम्राट आहेत. इकडे ऐकणे शुभम महाराज कड ताल मणी आहेत. एकापेक्षा एक जण. आणि एक किरण महाराज गोसावी, असे 4 लोक आहेत नाशिक जिल्ह्यात सगळ्या फोकसचे. आणि इकडे शेजारी आपले महेशराव जगताप. वा, 5 माणसं नाशिक जिल्ह्यात फोकसले आहेत, त्यापैकी एक नाव आहे. चला म्हटलं आपल्या घरातला कार्यक्रम आहे, उत्सव चांगला झाला पाहिजे, म्हणजे बाकीच्यांनी बोलवलं यांना नाही आणायचं असं नाही, असं काहीच विषय नाही आहे का नाही. पण हे सगळे म्हटले होते बा कार्यक्रम जोरात झाला पाहिजे, व्यवस्थित झाला पाहिजे, म्हणून हे सगळे पहाडासारखी विचाराची माणसं मी आपल्याकडे आणली. आणि भविष्यातही कोणाचा कार्यक्रम जर निघाला, कीर्तन माझा असो किंवा नसो, त्यातलं काही अडचण नाही. कोणाचं असलं या लोकांची गरज जर पडली तर मी तुम्हाला सांगून टाकतो. नावं लक्षात ठेवा. शिवम महाराज कड यूट्यूबला टाकलं की येतंय, इंस्टाग्रामला टाकलं तरी येतंय. आकाश आरसूळ नाव टाकले की येतंय. त्यांचे नंबर पण तिथं आहे प्रोफाईलला. नक्की कार्यक्रम असला की त्यांना बोलवत जा. प्रवीण दादा तासकर रुईची साऊंड सिस्टीम आहे, अतिशय गोड आहेत. महाराष्ट्रात ते नामवंत कीर्तनकार सांगतात आम्ही येतो कीर्तनाला, त्यांना तुम्ही सांगा. काळू बाळू साऊंड सिस्टीम, आमच्या प्रवीण दादाची साऊंड सिस्टीम, अशा 2-4 साऊंड सिस्टीम जिल्ह्यात फोकसच्या आहेत. त्यापैकी आमचे प्रवीण दादा तासकर आहेत, गोड साऊंड आहेत. तुम्हाला सगळ्यांना वंदन. आपलं सगळं तरुण भजनी मंडळ आणि इकडे ज्येष्ठ भजनी मंडळी, या सगळ्यांमुळं गावाला आणि कार्यक्रमाला शोभा आली. आणि माऊलीचा दास यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचाच तो चॅनल आहे, माझ्या स्वतःचाच चॅनल येतो, पण मी सांगत नाही कोणाला तो आमचा आहे म्हणून. ते वापरतात. कृष्णा भाऊ जाधव, आम्ही एकाच नावाचे आहेत आणि आम्ही दोघं गुरु बंधू आहेत, आहे का नाही. त्यामुळे विद्वान कीर्तनकारांची कीर्तनं त्या ठिकाणी शूटिंग झालेली आहेत. सर्व ज्या वेळेला तुमचं मन ढासळेल, तुम्ही टेन्शनमध्ये याल, चिंतातूर व्हाल, तेव्हा सरळ यूट्यूबला जा, माऊलीचं दास चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला तिथे चांगल्या चाली ऐकायला मिळतील, एवढी अपेक्षा. कार्यक्रमाला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली. झुणकाबाई आईंचं आज प्रथम पुण्यस्मरण. खरं म्हणजे बाबाई काही वर्षापूर्वी या जगातून निघून गेले आणि आई पण आज वर्ष झालं या जगातून निघून गेली. खरं म्हणजे आई आणि वडील या जगातून ज्या दिवशी जातात त्या दिवशी नाथ्याचे दरवाजे आपल्यासाठी कायमचे बंद होतात. मायका लक्ष द्या, वाक्य किती गोडे आहे का. ज्या दिवशी वडील या जगातून निघून जातात त्या दिवशी आपल्या आयुष्यातले नाथ्याचे दरवाजे कायमचे बंद होतात, ते आपल्यासाठी खुले होत नाही. आणि ज्या दिवशी आपली आई या जगातून निघून जाते त्या दिवशी प्रेमाचे धागे दोरे कायमचे तुटून जातात, ते या जन्मात परत कधी एकत्र येत नाहीत. आता या सगळ्या मंडळींची, आमची हे दाजी मंडळी कुशारे, यांची वडील वारले. यांचे वडील वारले, आदरणीय बाबा एकनाथ बाबा वारले. या मंडळींना काही नाही वाटलं का. आई होती ना झुणकाबाई, आई होती, आईचं नाव आहे झुणकाबाई आणि नावाप्रमाणे सगळ्यांचं पोट तिनं भरले. झुणकाबाई आहे का नाही. झुणका शब्दाचा अर्थ होतो पिठलं भाकरी, आहे का नाही. झुणका भाकर आपण ज्याला म्हणतो, जी पोट भरण्याचं काम करते तिचं नाव झुणका आहे. आणि झुणकाबाई आई होती, त्यामुळे एकनाथ बाबा वारल्याचं या मंडळीनं काही जास्त दुःख झालं नाही. दुःख झालं पण एवढं झालं नाही का. वडील जरी गेले पण आमची झुणकाबाई आई आहे अजून. पण आज 1 वर्ष झालं झुणकाबाई आई कोणत्याच कोपऱ्यात दिसत नाही. हे सगळी मंडळी आली, जोपर्यंत झुणकाबाई आई जिवंत होती तोपर्यंत सगळीकडून आवाज यायचा, आहे का नाही. कमळाबाईचं काय चाललंय, सुमनताईचं काय चाललं, ताराबाईचं काय चाललं, निवृत्ती दादा कुठे गेला, दौलतराव कुठे, रामदा दादा कुठे, माणिकराव कुठे, शरद दादा कुठे. पण आज 1 वर्षापासून असा आवाज कोणालाच येत नाही, कानावर पडत नाही. आई गेली, दरवाजे नात्याचे बंद झाले, प्रेमाचे धागे दूर तुटले. ते म्हणतात माय मंदिर लागे कळस फुटाया, आज घाया पक्षिणी जाई पिळा बेटाया, जिन बांधल घरन दिला ओलावा
फिरविला मोती चारा उर उडाले पाखरे भुर उडाली पाखरे पांग आईच फेडाया आज घाया बकणी जाई पिळाया बेताया त्यापासून एकाही मुलाला झुणकाबाई आईचा आवाज येत नाही, नातींला येत नाही, सुनांना येत नाही, कोणालाच आईचा आवाज येत नाही. फार लांब गेली आई. या जगात जिथून आई आली तिथं ती परत गेली. आता जिवंत होती तोपर्यंत सर्वांची चौकशी व्हायची, दिवाळीला आल्या माझी लेकीबाळींची चौकशी व्हायची. पण आज 1 वर्ष झालं, उडाली पक्षीनी गेली अंतराळी, उडाली पक्षीनी गेली अंतराळी, चित्त बाळा पाशी ठेवून या, उडाली पक्षीनी गेली अंतराळी, उडाली पक्षीनी गेली अंतराळी, चित्त बाळा पाशी ठेवून या. बस आता आई नाही, बापही नाही. माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला. एकनाथ बाबाई गेले, झुणकाबाई आई गेली. आता कोण या मंडळींना? आता आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अवेरू. तुझा विना माझा कोण गेला, तुझा विना माझा कोण गेला. माया बापा मज कोण आहे आता? या मंडळींचं कसं झालंय बाबाजी पाटील, पेटी मास्तर दादा, या सगळ्या मंडळींचं झुणकाबाई आई गेल्या पण कसं झालं माहिती का? बांधिल्या पेंदीचा सुटला से आळा, बांधिल्या पेंदीचा सुटला से आळा, तृण रानो माळा पांगले से, तृण रानो माळा पांगले से, बांधिल्या पेंदीचा सुटला से आळा. एखाद्या बाईनं मळ्यात जावं, गवताचा भारा म्हणजे घास कापावा, गवत कापावं जनावरांसाठी, तिनं मोठा एक भारा तयार करावा, तो दोरीनं बांधावा, तो डोक्यावर उचलावा आणि घरी घेऊन येते जनावरांसाठी. आणि सोसाट्याचा वारा सुटला, जोराचा वारा सुटला, वादळ सुटलं, तो गवताचा भारा खाली पडला, तो दोर तुटला आणि ते गवत कसं रानोमाळ पांगून जातं, तसं एकनाथ बाबा झुणकाबाई गेल्यापासून यांची अवस्था तीच झाली. बांधिल्या पेंदीचा सुटला से आळा, तृण रानो माळा पांगले से, बांधिल्या पेंदीचा सुटला से आळा. असंच झालंय. पण तुमचं सांत्वन करून जाईल सगळे दाजी लोक, ऐकून ठेवा.
तुम्ही आता झुणकाबाई आईच्या नावाने एक आंब्याचं झाड लावा, सगळ्या भावांनी मिळून एकच झाड लावा, आणि एकनाथ बाबाच्या नावाने एक वडाचं झाड लावा, सगळ्यांनी लावा. आज दिवसभर तुमच्याकडं पाहुणे आहेत, आज तुम्हाला जमणार नाही, पण हे वैभव दादा वगैरे फार चांगली माणसं आहेत घरातली, हे सगळे तुमची नातू मंडळी. आपण सगळ्यांनी एक काम करा, एक आंबा घेऊन या आणि एक वड आणा. आईच्या नावाने आंबा लावा आणि वडिलांच्या नावाने वड लावा. वड का लावायचा? वडाच्या झाडाला 1000 वर्षाचा आयुष्य आहे. किती वर्षाचं आहे? 1000. तुमचे बाबा एकनाथ बाबा या नांदूरतून जरी गेले तरी पण 1000 वर्ष या नांदूरमध्ये उभे राहतील. हे वड समोर आहे बघा. हा वड किती वर्षापूर्वीचा कोणी सांगाल का मला? इथं आहे का? तुम्हाला कोणाला माहिती का? आहे का कोणाला माहिती? बाबा तुम्हाला माहिती का हा वड कधीचा आहे? तुमचा आता 80-85च्या पुढे तुम्ही निघाले, तुम्हाला माहिती का वड कधीचा आहे? कधी कोणालाच माहित नाही. 1000 वर्षाविषयी एकनाथ बाबा गावातून गेले, त्या वडाच्या रोपाने 1000 वर्ष नांदूरमध्ये उभे राहतील. आणि आई झुणकाबाई आई गेली, ज्या दिवशी तुम्हाला आईची आठवण येईल त्या दिवशी त्या झाडाखाली जाऊन बसा. त्या झाडाची सावली तुमच्या सोबत राहील आणि ती सावली तुम्हाला सांगेल, बाळा काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. आहे का नाही? आईच्या नावाने आंबा लावा, वडिलांच्या नावाने वड लावा. एवढं बोलतो आणि थांबतो. बोर्ड साऊंड सिस्टीम आपण सर्वांनी ऑपरेटिंग केली. दादा, प्रवीण दादा, तुम्हाला वंदन करतो. आलेले सगळे पाहुणे आपण सगळे आलेत, हे सगळे माझ्या घरातलेच माणसं आहेत, त्यामुळे आता कोणाचं नाव घेऊन कोणाचं राहून देऊ. सगळेच मंडळी आपण घरातले सगळे, आमच्या बहिणी आल्यात, सगळ्या मावस बहिणी एकत्र आल्यात, सगळे मावस भाऊ आलेत, आमचे काका मावशी सगळे मंडळी एकत्र आलेत. आज माझे वडील पण आलेत, सगळीच मंडळी आज एकत्र आलेत. आणि त्या निमित्ताने कीर्तन, आमचे बाबाजी पाटील बाबा वारकरी संप्रदायावर त्यांची निष्ठा आहे. आणि असं आहे बाबा, सांगायला अडचण नाही, थांबतो लगेच. टेलर त्यांच्याकडं लई कीर्तनकार आहेत, खूप आहेत दिदी. त्यांचा मोबाईल गच भरली महाराज लोकांनी. पण त्यांना कोणी विचारलं का महाराज सांगा, त्यांना असं वाटतं अख्ख्या महाराष्ट्रात फक्त कृष्णा कमानकर एकटाच महाराज आहे. ते कोणी विचारलं का ते मलाच फोन करतात. कोणी विचारलं का दाव्याला महाराज बा आहे ना आमचे कृष्णा महाराज, श्राद्धाला महाराज बा आहे आमचे कमानकर, सप्त्याला कोणी विचारलं आहे आमचे कृष्णा महाराज. त्याला असं वाटतं मी एकटाच महाराज अख्ख्या महाराष्ट्रात. लई महाराज लोक आहे, त्यांनाही संधी द्या. सगळे आलेत पाहुणे मंडळी, तुम्हाला सगळ्यांना वंदन. कार्यक्रमाला पूर्ण विराम. निवृत्ती भजन करा. निवृत्ती